नमस्कार. महाराष्ट्रातील विविध क्षेत्रातील बातम्या झटपट आपल्या मोबाईलवर पाहण्यासाठी लगेचच सबस्क्राईब करा राष्ट्रशक्ती लाईव्ह न्यूज आणि सोबत बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका. तर आपल्या सोबत शिवानीचे वडील आहेत, आपण त्यांच्याशी बोलू. नाव काय आपलं? रामदास शिंदे. बर, कसं वाटलं शिवानी एवढी फेमस झालेली बघून? चांगलं वाटलं, खूप छान वाटलं आणि सगळ्या लोकांना आमच्या म्हणजे एकदम आनंद वाटला. तुम्हाला कधी कळलं शिवानी एवढी फेमस झाली ती सोशल मीडियावर? 2 दिवसाच्या नंतर मला फोन यायला लागले गावाकडून मित्रांचे, आमच्या पाहुण्यांचे, त्यांनी सांगितलं खूप व्हायरल व्हायला व्हिडिओ. त्यानंतर कळलं. आनंद वाटला का? खूप आनंद वाटला. काय काम करताय आपण? शेती. हो. शेतकऱ्याची मुलगी एवढी तुफान व्हायरल झाली असं कधी विचार केलता का तुम्ही? कधी स्वप्नात पण नाही. शिवानीच्या आईला काय वाटलं? त्यांना सुद्धा खूप माझ्यापेक्षा जास्त अति आनंद आमच्या आई वडिलांना झालाय. म्हणजे तुमच्या आई वडील? शिवानीचे आई वडील म्हणजे तुम्ही होतात? हो. शिवानीची आई आणि आजी आजोबा आहेत ना गावाकडे. त्यांनी तिची सुरुवात त्यांच्यापासून झाली, माझ्याच्यानं झाली पण नसती आणि ती अशी इथपर्यंत आली पण नसती. म्हणजे शिवानीसाठी अगोदर तिच्या आजी आजोबा बस. बर. आजी आजोबांचं म्हणजे वडिलांचं तुमच्या काय म्हणजे सांप्रदायिक विषय काय? हरिपाठ येते करतात थोडेफार ते, गावात भजन येते. हो. काय कुठले गायक वगैरे नाहीत, काय नाहीत, पण त्यांना हरिपाठ येते, पाठांतर आहे, काकडा भजन हे ते जातात फक्त. तर लहानपणीपासून आमच्या मुलांना ते लेकरांना सोबत घेऊन जायचं. हरिपाठ असन, मंदिरामध्ये काकडा असन, तिथून पुढे मुलांना लेकरांना छंद लागला. हो. महाराजांच्या शिक्षण संस्थेमध्ये तुम्ही शिवानीला दाखल केलं, त्यावेळेस म्हणजे शिवानी कशी होती आणि दाखल केल्यानंतर आताची शिवानी कशी आहे, असं काय बदल झालाय शिवानी? तिच्यामध्ये भरपूर बदल झालाय ना. कारण आम्ही ज्यावेळेस आणून इथं महाराजाकडे सोडली त्यावेळेस तिला एक 10-20% थोडंफार काहीतरी येत होतं, अभंग येत होते, हरिपाठ पूर्ण पाठांतर होता. बाकी तिथून पुढचं महाराजांनी तिच्याकडून बरंचसं करून घेतलं. हो. आम्हाला महाराजाकडून अशी अपेक्षा सुद्धा नव्हती की इथपर्यंत महाराज तिला नेतील म्हणून. हो. आणि महाराजाच्या शिक्षण संस्थेचा पत्ता तुम्हाला कुणी दिला? म्हणजे आम्ही खरं तर महाराजांकडे आलोच नव्हतो. आमचा महाराजाचा कधी कॉन्टॅक्ट नाही, कोणाकडून महाराजाचा आम्हाला म्हणजे हे पण नाही भेटला. आम्ही सहज रात्री 9:30च्या दरम्यान मरकळ चौकामध्ये थांबलो आणि महाराजांची पाठी दिसली आम्हाला. बस तितक्यावरून होतं. महाराजाकडे गेलो, थोडस बोललो, तर त्या बाकीच्या मुलींना आम्ही प्रश्न विचारले महाराजांच्या व्यतिरिक्त, तर त्या आम्हाला थोडं मनाला बरं वाटलं बाकी. कारण आम्ही 2-4 संस्थेमध्ये फिरलो आळंदीमध्ये, तर महाराजांचं आम्हाला तिथं थोडं बरं वाटलं. बाकीच्या शिक्षण संस्थेमध्ये आणि महाराजाच्या शिक्षण संस्थेमध्ये काय फरक जाणवला तुम्हाला? जमीन आसमान फरक जाणवला. सगळ्यात महत्वाचा वीक पॉइंट म्हणजे महाराजांना वेगळं किचन नाहीये. कारण की आपल्या लेकराला जे खायला तेच आमच्या महाराजांना खायला आहे. शिव वीक पॉइंट आम्हाला सगळ्यात जास्त आवडला. आणि दुसरा विषय असा आहे की महाराज आणि माई हे दोघं जण असे आहेत की बाबा आपल्या लेकरांना सोडून दोघंही कुठे फिरायला किंवा कार्यक्रमाला जात नाहीत. हे एक पॉइंट आम्हाला चांगला आवडला. बाकीचे महाराज मंडळी भरपूर आहेत, पण त्यांचं कसं आहे माहितीये का, मुलं घेतात आणि ते कंटिन्यू कार्यक्रमाला फिरतात. मग आपल्या लेकराकडे वेळ द्यायला त्यांना टाइम पण नसतो. आणि हे दोघांपैकी एक कंटिन्यू आपल्या लेकरापाशी आहे, हे आम्हाला पॉइंट चांगला आवडला तिथालचा. वारीमध्ये शिवानीला पाहण्यासाठी अशी गर्दी होते का अजून? हो. तुमच्या काय? हो, भरपूर. रोज दिवसभर लोक म्हणजे तिला चालू दे ना सध्या. आता शिवानीची दृष्ट वगैरे काढताय का नाही? मग आता ते महाराज काढीत असतील. सगळी जबाबदारी महाराजांकडे दिलेली आहे. हो. तिच्या आई वडील महाराजाचे. शिवानीचं पालकत्व सध्या आता महाराजाकडे. आता गावाकडची गेल्यानंतर ती तुम्हाला किती गोष्टींचा सामना करावा लागणार माहित आहे का तुम्हाला? नाही, त्याचं काही बिलकुल जाणीव सुद्धा नाही काय करावं लागेल गावाकडे. आणि आता तुम्ही शिवानीला गावाकडे घेऊन गेलात. हो. तर तुमच्या घरामध्ये किती लोक तुम्हाला भेटायला येतील? काय बरेचसे येणार आहेत. आजही गावाकडून मला फोन येतात, तिला इकडे कधी येणार आहे काय. हो. गावामध्ये गेल्यानंतर अनपेक्षित असं स्वागत होईल असं तुम्हाला वाटतंय का? 100% होईल. 100%. काय आनंद वाटेल तुम्हाला? काय चेहऱ्यावर असेल तुमच्या हास्य? आमच्या तर आहेच आहे, पण आमच्या जे मित्र परिवार असेल, गावातील संबंधी लोक असतील, यांच्या सुद्धा चेहऱ्यावर ती एकदम म्हणजे असा आनंद आहे. एकदम असे लोक उत्स्फूर्त आहेत लगे. शिवानीच्या आजी आजोबाचा तुम्हाला फोन आल्यानंतर काय म्हणाले पहिल्यांदा? ते पण अति आनंद येते. त्यांचा आनंद जर गगनात मावत नाही सध्या. हो. शिवानीला काय म्हणजे काय आता शुभेच्छा काय द्याल तुम्ही शिवानीला? इथून पुढे तिने अशीच भरभराटी करत राहो एवढ्या शुभेच्छा. माऊलीचरणी तेवढीच प्रार्थना.